कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदी येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमातून मंदिरामध्ये एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। 50,000वर भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। एकादशी दिनी मंदिराने नगर प्रदक्षिणा करत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले। मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होतं। आळंदी ग्रामस्थांनी महिला भाविकांची इंद्रायणी आरतीस मोठी गर्दी झाली होती। आळंदी मंदिरात भाविकांनी परिवर्तिनी एकादशीस गर्दी करत श्रींचे दर्शन घेतलं। एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पौमान अभिषेक करण्यात आल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले। भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले। दुपारचा महानैवेद्य वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने परंपरेने प्रवचन, कीर्तन, रात्री धूपारती, शेजारती, हरिजागर झाला। श्रींचे दर्शन प्रदक्षिणापूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नान केले। माऊली आळंदी मंदिरामध्ये भाविकांनी दुपारतीस देखील गर्दी केली। मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार, श्रींची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले। भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊलीवीर यांच्या नियंत्रणात करण्यात आली। यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांच्यासह सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलीस उपस्थित होते। यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींनी बंदोबस्ताचे सुरळीत सुरक्षितेसाठी नियोजन केले। आळंदी पोलिसांनी रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग केलेल्या गाड्यांना दंड आकारणी करत प्रभावी कारवाई करण्यात आली। यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचं कौतुक केले। अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता, इंद्रायणीची आरती, तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्या, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली। एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे संयोजक राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता जुजम यांनी सांगितले। या प्रसंगी संयोजक अर्जुन मेदनकर, अनिल शिंदे, शालन होनावळे, केसरबाई कदम, लक्ष्मीबाई पडळकर, जयश्रीताई टकले, कौशल्या देवरे, नीलम कुर्दोणकर, राधा पगारे, पुष्पा लेंडघर, मंगला कुलकर्णी, सुरेखा काळभोर, राधा मुंगसे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, मोरे मावशी, सावित्री गुंडरे पाटील, विमल मुसळे, सुनंदा चव्हाण, प्रज्ञा जाधव, ताराबाई मुंगसे, बेबीताई विरकर, शिवसेना उपशहर प्रमुख माऊली गुंडरे पाटील, अमर गायकवाड, राजेंद्र जाधव यांच्यासह वारकरी, महिला, भाविक, नागरिक उपस्थित होते। इंद्रायणी नदी घाटाचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार बाबाजी काळे, खासदार अमोल कोल्हे यांना येथील परिस्थिती कळवण्यात आली आहे। यासाठी पाहणी मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगरसेवक डीडी भोसले पाटील, आवेकर भावे, रामचंद्र संस्थान, श्रीराम मंदिर विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी पाहणी केली आहे। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।